शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी दिलं आहे का? मी तरी दिलेलं नाही असं म्हणत अजित पवारांनी हात वर केले. इतकेच नाही तर अजित पवार वारंवार आश्वासनं मी दिलेलं नाही असंच म्हणत असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे आता अजित पवारांच्या या विधानामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आला असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. प्रसार माध्यमांनी उपमुख्यमंत्री पवार यांना राजू शेट्टी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असल्याची माहिती दिली. याला उत्तर देताना अजित पवार यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं नसल्याचं सांगितलंय. महायुती सरकार कर्जमाफीचं आश्वासन पाळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील मंत्री पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यापेक्षाही क्रूर झाले आहेत. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासनं दिल्यानं दररोज राज्यातील 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी पोस्ट सोशल मीडियावर राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या या खळबळजनक विधानाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं आहे का? नाही ना, असं म्हणत पवारांनी या मुद्द्याबाबत हात वर केले आहेत. अजित पवार काही पहिल्यांदाच शेतकरी कर्जमाफीबाबत नकार देताना पाहायला मिळालेलं नाही, तर याआधी त्यांनी मार्च महिन्यात सुद्धा किमान 3 वर्ष तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं शक्य नसल्याचं आणि सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हटलं होतं.